We have to start the next session right now. आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये काय शिकायचं आपल्याला साल्ट काय असतो, ऍसिड काय असतो आणि काय बेस. तर पहा ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज जास्त दिलेले. साल्टचे कसे तयार होतात बेटा? ज्यावेळेस कोणाची रिएक्शन होते, ऍसिड आणि बेसची रिएक्शन होते. कोणाची रिएक्शन होते? when acid and base react with each other it gives salt and water. त्याला कोणती रिएक्शन म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ठीक आहे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि जो काही साल्ट त्या ठिकाणी आर नॉट ऑलवेज न्यूट्रल, जो काही साल्ट तयार होतो हा काही साल्ट प्रत्येक वेळेस न्यूट्रल असतो असं काही आहे का? नाही. तर नाही. तर न्यूट्रल साल्ट हा कसा तयार होतो? तर बाय स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या रिएक्शनने. कशाने सांगा? ज्यावेळेस स्ट्रॉंग ऍसिडची रिएक्शन ही कोणासोबत होते? स्ट्रॉंग बेस सोबत. ज्यावेळेस स्ट्रॉंग ऍसिडची रिएक्शन कोणासोबत होते? स्ट्रॉंग बेस सोबत, त्यावेळेसच काय होतं? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. तर असं पण होते, पण तुम्हाला काय मिळतो? जो साल्ट मिळतो त्याची पीएच किती असते? 7. म्हणजे तो काय आहे? न्यूट्रल. कधी आहे? जर ते स्ट्रॉंग ऍसिड आणि काय असेल? स्ट्रॉंग बेस असतील तरच. सोल्युशन ऑफ जो काही न्यूट्रल साल्ट आहे तसा जो पीएच आहे तो 7 आहे. Acidic salt is formed by neutralization reaction of strong acid and strong base, weak base. आता बघा ऍसिडिक साल्ट कसा तयार होतो समजून घ्या. काय म्हणलं बघा, ऍसिडिक साल्ट कसा तयार होतो? ज्यावेळेस स्ट्रॉंग ऍसिड, कोणता ऍसिड? समजून घ्या. स्ट्रॉंग ऍसिड कोणासोबत रिएक्ट होतो? वीक बेस सोबत. ऍसिड हा स्ट्रॉंग आहे, बेस कसा आहे? वीक आहे. तर काय तयार होतो? ऍसिडिक साल्ट. काय तयार होतो? ज्या पीएच व्हॅल्यू ऑफ ऍक्वायस सोल्युशन ऑफ असे जे ऍक्वायस जे काही ऍसिडिक साल्ट असतात, ऍसिड म्हणजे किती पेक्षा कमी? 7 पेक्षा कमी. म्हणजे याची व्हॅल्यू किती पेक्षा कमी असेल सांगा? 7 पेक्षा कमी. बेसिक साल्ट कशा तयार होतात सांगा बरं का? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची रिएक्शन होते. बघा, वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस याच्याने काय तयार होतं सांगा बरं का? बेसिक साल्ट. काय तयार होतात? बेसिक साल्ट. आणि इकडे बघा, स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस काय तयार होतात सांगा बरं का? ऍसिडिक साल्ट. कोणते बेटा? ऍसिडिक साल्ट. म्हणजे जो स्ट्रॉंग आहे त्याच्यानुसार तयार होत असतात. ठीक आहे बेटा. आणि याची पीएच किती पेक्षा? 7 जास्ती असेल? 7 पेक्षा. ठीक आहे. बेसिकची 7 पेक्षा जास्ती, ऍसिडिकची 7 पेक्षा कमी. 7 पेक्षा कमी. आता पहा बेटा या ठिकाणी आता पहा पुढे बघा. समजून घ्या. ज्यावेळेस आपण कॉपर सल्फेट, याचं नाव काय? कॉपर सल्फेट किंवा याला ब्ल्यू विट्रिऑल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बेटा याला? ब्ल्यू विट्रिऑल. कॉपर सल्फेट किंवा याला काय म्हटलं जातं? ब्ल्यू विट्रिऑल. हे जे काही कॉपर सल्फेट असतात, ज्यावेळेस हे खड्याच्या स्वरूपात असतात, खड्याच्या. ठीक आहे. ऑन हिटिंग द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ ब्ल्यू विट्रिऑल, जो काही खड्यासारखा स्ट्रक्चर आहे. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणजे काय? खड्यासारखा जो काही स्ट्रक्चर आहे कुणाचा? ब्ल्यू विट्रिऑलचा, तो ब्रेकडाऊन होतो. काय होतो? कधी हीट केल्यावर. कधी हीट केल्यावर जो खड्यासारखा स्ट्रक्चर आहे तो काय होतो? ब्रेकडाऊन होतो. आणि त्याच्यापासून काय तयार होतं? कलरलेस पावडर. काय तयार होतं बेटा? कलरलेस म्हणजे व्हाईट पावडर तयार होतं. आणि बाहेर काय निघतं? वॉटर. बाहेर काय निघतं? वॉटर. आणि ह्याच्यामध्ये जो वॉटर जो पार्ट आहे, वॉटर हा जो पार्ट आहे, वॉटर वॉज द पार्ट ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. हा कशाचा भाग होता? क्रिस्टल स्ट्रक्चरचा. पाणी असल्यामुळे तो क्रिस्टल होता. तो निघून गेल्यामुळे आता काय होईल तो सांगा? पावडर. काय होईल सांगा? पावडर होईल. इट इज कॉल्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ऑन ऍडिंग वॉटर टू द व्हाईट पावडर, ज्यावेळेस आपण ह्या पावडर मध्ये काय ऍड करतो सांगा बरं का? पाणी ऍड करतो. काय ऍड करतो? पाणी. जो काही सोल्युशन तयार होतो त्या सोल्युशनला had the same color as the solution in the first test tube. पहिला कलर काय होता? निळा.
निळ्याला काय केलं, हिट केलं, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ब्रेकडाऊन झाली, त्याच्यातला बाहेर कोण निघाला, प्रथमेश पाणी निघालं, काय उरलं, पावडर उरलं. कोणता, कॉपर सल्फेट. कसा होता, कलरलेस होता. परत मी काय टाकलं, पाणी टाकलं, परत त्याला कलर कसा आला, पहिल्यासारखा. कशासारखा आला, पहिल्यासारखा. आणि या पाण्यामुळे ती काय होती, क्रिस्टलाइन होते. कसे होते, क्रिस्टलाइन होते. From this we come to know that no chemical change has occurred in the crystal of blue vitriol due to heating. म्हणजे काय, कोणत्याही प्रकारची केमिकल चेंज घडलेली नाही. कशाची, क्रिस्टल ऑफ ब्लू विट्रिऑल मध्ये हिटिंग मुळे. म्हणजे आपण जे काही या ठिकाणी जे क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रिऑल होते, खडे होते, त्यांना जे हिट केलं, हिट केल्यामुळे कोणतीही केमिकल चेंज घडून आलेली नाही. उलट पाणी टाकल्या पहिल्यासारखे झाले. म्हणजे कोणती चेंज आहे, तो फिजिकल चेंज. कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज. लुझिंग वॉटर ऑन हिटिंग ब्लू विट्रिऑल. बघा, लुझिंग वॉटर ऑन हिटिंग ब्लू विट्रिऑल. ज्यावेळेस आपण ब्लू विट्रिऑलला हिट करतो, वॉटरला लूज करतात आणि त्याच्यात जे क्रिस्टल्स असतात ते सुद्धा लूज होतात, पण त्याचा जो ब्ल्यू कलर आहे तो परत मिळतो. क्रिस्टल मात्र जातो, पण कलर मात्र परत येतो. कधी परत येतो कलर, सांगा. त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, पाणी. काय केलं पाहिजे, पाणी. हे ऑल आर फिजिकल चेंजेस. म्हणून हे सर्व कोणते चेंजेस आहेत, आता सांगितलं कोणते चेंजेस आहेत. फिजिकल चेंजेस कसे असतात, रिव्हर्सिबल, टेम्पररी. म्हणजे द केमिकल चेंज इन विच सबस्टन्स चेंजेस. काय होतो, पदार्थ दुसऱ्या अवस्थेत जातो, पुन्हा पहिल्या अवस्थेत येतो, त्याला काय म्हणतात, फिजिकल. जसं पाण्यापासून बर्फ होतो, बर्फाला परत गरम केलं का पाणी होतं, पाण्याला परत गरम केलं का वाफ होतं, वाफेला थंड केलं का परत पाणी होतं. हे जे त्याच्यामध्ये आहे तर आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. ओके, हॅलो, बोला, कोण पाहिजे, लकी पाटील सर बोलते, लकी पाटील सर बोलते. हा बोला की, एक मिनिट. हा हा, ओळखील. बरोबर, चालतं. लई जागी झाली आपली गाडबेट. बहुतेक ग्रामीण पोलीस स्टेशनला झाली सर. काय उद्योग मध्ये क्लास काहीच नाही सर. येस सर. हा, लाईव्ह क्लास चालू आहे. लाईव्ह चालू आहे क्लास, लाईव्ह क्लास चालू आहे. हा, येस. बोला की, एक अर्ध्या तासाने कॉल करतो क्लास सुटल्यानंतर तुम्हाला. बघा एक मिनिट. बघून एकदा 2 मिनिट फक्त. बघा लवकर बघा.
बघा बेटा, हॅलो हॅलो हॅलो, आता या ठिकाणी पहा बेटा, जे आयोनिक कंपाऊंड असतात हे कसे असतात सांगा बरं का? आयोनिक कंपाऊंड हे डॅश डॅश असतात, क्रिस्टलाइन इन नेचर. कशा असतात बेटा? क्रिस्टलाइन म्हणजे खड्यासारखे. क्रिस्टलाइन म्हणजे काय बेटा? खड्यासारखे असतात. क्रिस्टलाइन म्हणजे कशासारखे असतात सांगा बरं का? खड्यासारखे असतात. कशासारखे असतात? खड्यासारखे असतात. हे क्रिस्टल कसे तयार होतात? तर त्याच्यामध्ये काय त्याचे जे आयॉन्स असतात, काय असतात बेटा? आयॉन्स. एक असतो पॉझिटिव्ह चार्ज कॅटियन आणि दुसरा असतो निगेटिव्ह चार्ज आयॉन्स. आणि हे एकत्र झाल्यानंतर काय तयार होतात? असे क्रिस्टल्स तयार होतात आणि यांच्यामध्ये ठराविक अशी अरेंजमेंट असते. डिफाइनेड काय असते? अरेंजमेंट असते. आणि ह्या अरेंजमेंटमुळे हे आयोनिक जे कंपाऊंड असतात हे कशा असतात? क्रिस्टलाइन असतात. हे जे क्रिस्टल्स असतात हे कशामुळे तयार होतात म्हटलं आपण सांगा बरं का? त्या आयॉन्स मध्ये काय असते? अरेंजमेंट असते, त्याच्यामुळे तयार होतात. इन द क्रिस्टल ऑफ सम कंपाऊंड, ह्या जे क्रिस्टल्स आहेत सम कंपाऊंड मध्ये, वॉटर मॉलिक्युल्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस अरेंजमेंट. ह्याच्यामध्ये कशाला इन्क्लूड केलं जातं सांगा बरं का? वॉटर मॉलिक्युल सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. म्हणून पाणी ह्याच्यामध्ये असल्यामुळे ह्याला काय म्हणतात सांगा बरं का? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतात. तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे प्रेझेंट असतात आपल्याला माहितीये, पण त्यांचा प्रमाण हा कसा असतो? ठराविक असतो, डिफाइनेट प्रोपोर्शन मध्ये प्रेझेंट असतात. त्या कंपाऊंडच्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये, त्या कंपाऊंडच्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये यांचा जो प्रपोर्शन असतो, यांचा म्हणजे कुणाचा? पाण्याचा, हा कसा असतो? डिफाइनेट असतो. आणि हा पाणी असल्यामुळे त्याला कोणता शेप येतो? क्रिस्टल शेप येतो. आणि आयॉन्स कसे असतात? त्याच्यामध्ये डिफाइनेट अरेंजमेंट मध्ये असतात. म्हणून सर्व काही होत असतं. म्हणून पाणी उपलब्ध राहिल्यामुळे त्याला म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. हे परीक्षेला विचारलं जातं आणि याचे एक्झाम्पल परीक्षेला विचारले आहेत आणि पडतात सुद्धा. बघून घ्या एकदा एक्झाम्पल्स.
शंकर मोरे, एक मिनिट चालू राहू दे लगेच. बोला की काय संदर्भ तरी घ्या, नंबर घ्या. हा ठीक आहे. क्रिस्टलाइन ब्ल्यू ट्वेल कोणते? कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट. कॉपर सल्फेट ब्ल्यू ट्वेल्वचं सांगा बरं का, CuSO4.5H2O. क्रिस्टलाइन फेरस सल्फेटचं काय सांगा, FeSO4.7H2O. वॉशिंग सोड्याचं सांगा, Na2CO3.10H2O. क्रिस्टलाइन आल्मचं सांगा, क्रिस्टलाइन आल्म सांगा, त्रुटी दाढीला लावतात ना, दॅट इज त्रुटी, हे त्रुटी. K2SO4.Al2SO4.24H2O. हे सर्व तुम्हाला परीक्षेला विचारले जातात, पाठ करून द्यायचे जातात. क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये काय प्रेझेंट असतात? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतात. मोलेक्युल ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे काय असतात? मोलेक्युल ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे काय असतात? तर हे इंटरनल अरेंजमेंट असतात. काय असतात बेटा? इंटरनल अरेंजमेंट. कोणाची? क्रिस्टलची. ज्यावेळेस आपण त्यांना हिट करतो किंवा त्यांना ठेवतो तर त्यावेळेस वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन लॉस्ट होतं. काय लॉस्ट होतं? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन लॉस्ट होतं आणि त्यांचा क्रिस्टलाइन शेप काय होतो? निघून जातो. काय निघून जातो सांगा बरं का? क्रिस्टलाइन शेप. काय निघून जातो सांगा बरं का? क्रिस्टलाइन शेप हा काय होतो? निघून जात असतो. आता पुढचा टॉपिक आहे आयोनिक कंपाऊंड आणि काय बेटा? इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे डायग्राम करा सर्वांनी. ऍक्टिव्हिटी. प्रिपेअर अ सोल्युशन ऑफ, काय करायचं? सोल्युशन तयार करायचं. सोडियम क्लोराईड 50 ml वॉटर मध्ये टाकायचं. 2 इलेक्ट्रिकल वायर्स घ्यायचे. किती इलेक्ट्रिकल वायर? 2. एक पॉझिटिव्हला जोडायचा, तर कशाला जोडायचं? निगेटिव्हला. 1 वायर जोडायच्या बॅटरीला, 6 व्होल्टच्या बॅटरीला, निगेटिव्ह टर्मिनलला. दुसरा जोडायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. पॉझिटिव्ह टर्मिनलला कशाला बेटा? पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचं. इन्क्लूड 1 स्विच अँड 1 होल्डर. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय काय आपल्याला पाहिजे सांगा बरं का? 1 स्विच आणि 1 होल्डर त्या ठिकाणी पाहिजे इलेक्ट्रिक बल्ब मध्ये. रिमूव्ह द इन्सुलेटिंग क्लॅडिंग. याच्यावरचे जे कव्हर असते का, अशा प्रकारचे कव्हर त्या ठिकाणी क्लॅडिंग रिमूव्ह करायचा 3 सेंटीमीटर, जो की आपल्याला त्याच्यामध्ये बुडवायचं आहे.
टेक द साल्ट सोल्युशन इन 100 ml कॅपॅसिटी. साल्ट सोल्युशनला 100 ml कॅपॅसिटी मध्ये घ्या. किती ml कॅपॅसिटी मध्ये घ्या? 100 ml कॅपॅसिटी बीकर मध्ये बुडवायचं आहे. इमर्स द अनकवर्ड एंड्स ऑफ द टू वायर्स इन इट कीपिंग द इरेक्ट विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. आणि ह्या ठिकाणी काय करायचं? सपोर्टच्या माध्यमाने अशा वायरला मध्ये बुडवायचं आहे त्या ठिकाणी. The uncovered ends of the two wires in it keeping the wire erect with the help of support. Switch on the current. Note whether the bulb glows. मग आता बल्ब चमकत ठिकाणी त्या ठिकाणी तपासा. त्या ठिकाणी प्रोसिजरला रिपीट करा. युजिंग सोल्युशन ऑफ 1 gram copper sulfate, 1 gram glucose, 1 gram urea, 5 ml dilute H2SO4, 5 ml dilute NaHO4. प्रत्येक वेळेस काय करायचं? चेंज करायचे आहे आणि त्या रेकॉर्डला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता बल्ब कधी कधी ग्लो होतो त्याच्यामध्ये पहा एकदा यार काय चालू आहे. The bulb glows only when electric current passes through it. बल्ब कधी ग्लो होतो? ज्यावेळेस NaCl चा सोल्युशन असेल त्याच्यातून बल्ब फ्लो होतो. म्हणजे बल्ब कशातून फ्लो होतो? आयोनिक कंपाऊंडचा जर सोल्युशन असेल तर त्याच्यातून काय जातो बेटा? बल्ब करंट फ्लो होतो आणि बल्ब ग्लो होतो. And this can happen only when the electric circuit is complete. आणि याच्यासाठी काय गरजेचं आहे? इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट होणं सुद्धा गरजेचं आहे. Circuit is found to be complete when the aqueous solution of NaCl असेल, CSO4 असेल, H2SO4 असेल, NOH जर असेल तर त्यावेळेस काय होतं? कोणती कोणती बघा? NaCl, सोडियम क्लोराईड, मीठ, CSO4 कॉपर सल्फेट, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, NaOH जर आपण वापरलं तर त्यावेळेस हे सोल्युशन्स काय करतात? हे कंडक्ट करतात. कोणाला कंडक्ट करतात? इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. इलेक्ट्रॉन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू दीज इलेक्ट्रिकल वायर्स. आणि इलेक्ट्रॉन्स जे असतात हे इलेक्ट्रिसिटी त्या वायरातून फ्लो करतात. आयन्स काय करतात? त्या इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. कशातून? लिक्विड आणि सोल्युशन मधून. कशामधून? लिक्विड आणि सोल्युशन. व्हेरी गुड. and enter the battery at positive terminal. आणि बॅटरीला कोणत्या टर्मिनलला हे करतात? पॉझिटिव्ह टर्मिनलला. ज्या वेळेस there is a liquid or a solution in the circuit, त्यावेळेस ज्या वेळेस तिथे लिक्विड किंवा सोल्युशन त्या सर्किट मध्ये असेल तर दोन रॉड्स, वायर्स किंवा प्लेट्स, काय म्हणलं बेटा? टू रॉड्स, वायर्स किंवा प्लेट्स जे असतात त्यांना त्याच्यामध्ये इमर्स करतात, बुडवतात. यालाच म्हणतात इलेक्ट्रोड्स. काय म्हणतात बेटा याला? इलेक्ट्रोड्स. या दोन वायरला काय म्हणतात? इलेक्ट्रोड्स. पॉझिटिव्हली चार्जड काय असतो? पॉझिटिव्ह टर्मिनल कोण असतो? एनोड. निगेटिव्ह टर्मिनल काय असतो? कॅथोड. पण पॉझिटिव्हली चार्जड आयन कोण असतो? कॅटियन. निगेटिव्हली चार्जड आयन कोण असतो? लिहून दिला माहिती आहे का? इलेक्ट्रोड युजली आर मेड अप ऑफ कंडक्टिंग सॉलिड. इलेक्ट्रोड हे सॉलिडने बनलेले असतात, कॉपर वायरने बनलेले असतात. ठीक आहे. इलेक्ट्रोड हे कशाला कनेक्ट केलेले असतात? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला. कशाच्या माध्यमाने? कंडक्टिंग वायरच्या माध्यमाने. आणि निगेटिव्ह टर्मिनलला काय म्हणतात म्हणलं? कॅथोड. आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला काय म्हणतात म्हणलं तुम्हाला? एनोड. काय म्हणतात बेटा? एनोड. ह्या ठिकाणी ते काय करतात? कॅरी आउट करतात. कुणाला कॅरी आउट करतात? इलेक्ट्रॉन्सला. कुणाला? इलेक्ट्रॉन्सला.
पुढे पहा बेटा, डिसोसिएशन ऑफ आयॉन्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. डिसोसिएशन म्हणजे काय, जे NaCl पासून Na बाजूला होतो आणि Cl काय होतो, बाजूला होतो, त्याला म्हणतात डिसोसिएशन. In the above activity, it was found that the aqueous solution of compound, जो काय aqueous solution आहे compounds NaCl असेल, CSO4 असेल, H2SO4 असेल, NaOH असेल, हे काय आहे, इलेक्ट्रिसिटी कंडक्टर्स आहेत. आणि याच्यामध्ये NaCl आणि CSO4 हे तर आपल्याला माहिती आहे साल्ट आहे, आणि H2SO4 काय बेटा ऍसिड आहे, NaOH काय आहे, बेस आहे. काय आहे, बेस आहे. आपण काय म्हणतो की साल्ट असेल, स्ट्रॉंग ऍसिड असेल, स्ट्रॉंग बेस असेल, हे पूर्णपणे काय होतात, डिसोसिएट होतात. पूर्णपणे काय होतात, डिसोसिएट म्हणजे एकमेकांपासून वेगळे होतात. कशामध्ये, ऍक्वायर्ड सोल्युशन मध्ये. म्हणून ऍक्वायर्ड सोल्युशन मध्ये 3 लार्ज नंबर ऑफ कॅटॉन्स आणि ऍनियॉन असतात. 3 लार्ज नंबर ऑफ कॅटॉन आणि काय असतात बेटा, ऍनियॉन त्या ठिकाणी असतात. आता पुढे पहा बेटा, पॉझिटिव्हली चार्जड काय कॅटॉन, निगेटिव्हली चार्जड काय ऍनियॉन. पाण्यामध्ये गेल्यानंतर ऍक्वायर्ड सोल्युशन मध्ये एकमेकांपासून काय होतात, वेगळे होतात. हे वेगळे होण्याच्या प्रॉपर्टीला काय म्हणतात सांगा बरं का, डिसोसिएशन. काय म्हणतात सांगा त्याला बेटा, डिसोसिएशन. काय म्हणतात सांगा सर्वांनी मला त्याला, डिसोसिएशन. काय म्हणतात, काय म्हणतात त्याला सांगा, डिसोसिएशन म्हणतात. काय म्हणतात त्याला सांगा, डिसोसिएशन ऑफ आयॉन्स म्हणतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड स्टेट इज द मोबिलिटी ऑफ इट्स पार्टिकल. आता लक्षात घ्या की गुणधर्म काय लिक्विड स्टेट मधला, की लक्षात घ्या की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड स्टेट, लिक्विड स्टेटचं गुणधर्म काय आहे, तर पार्टिकल जे असतात ते मोबिलिटी करतात. मोबिलिटी म्हणजे काय, हालचाल करतात. काय करतात, हालचाल करतात, मूव्ह करतात. आणि ह्या हालचालीमुळे पॉझिटिव्ह चार्जड जे कॅटॉन्स आहेत त्या सोल्युशन मध्ये हे कोणीकडे जातात, पॉझिटिव्ह वाला जातो निगेटिव्ह कडे, आणि निगेटिव्ह वाला कोणीकडे जातो, पॉझिटिव्ह कडे. देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्जड कॅटॉन अँड निगेटिव्हली चार्जड ऍनियॉन्स. सॉरी पॉझिटिव्हली चार्जड जे कॅटॉन्स असतात, कोण बेटा, पॉझिटिव्हली चार्जड कॅटॉन्स हे जातात कुणाकडे, इलेक्ट्रोड कडे. कोणाकडे, इलेक्ट्रोड. कोणता इलेक्ट्रोड, निगेटिव्ह. निगेटिव्हला काय म्हणतात म्हटलं मी तुम्हाला, कॅथोड. काय म्हणतात त्याला, कॅथोड. आणि निगेटिव्ह जे ऍनियॉन्स आहेत, निगेटिव्ह जे ऍनियॉन्स आहेत हे कोणीकडे जातात, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोण आहे सांगा, एनोड. कोण आहे सांगा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड स्टेट काय आहे, मोबिलिटी ऑफ द पार्टिकल. आणि ह्या मोबिलिटीमुळे जे पॉझिटिव्हली चार्जड कॅटॉन त्या सोल्युशन मध्ये हे कुणीकडे अट्रॅक्ट होतात सांगा बरं का, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतो निगेटिव्ह कडे. पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतो निगेटिव्ह कोण आहे, कॅथोड. पॉझिटिव्हली चार्जड म्हणजे कॅटॉन कोणाकडे जातात, कॅथोड कडे. एनियॉन कोणाकडे जातात, एनोड कडे. लक्षात ठेवा, कॅटॉन कोणाकडे जातात, कॅथोड कडे. कॅटॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॅथोड. Cathode is a negative terminal, while anodes are attracted towards the anode. Anode is a positive terminal आहे. आणि ह्या ठिकाणी जे मोमेंट ऑफ आयॉन्स आहे त्या सोल्युशन मध्ये, त्या इलेक्ट्रोड्स मध्ये, आयॉन्स इन द सोल्युशन टुवर्ड्स द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड मध्ये अमाउंट टू कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द सोल्युशन. आणि याच्यामध्ये काय होतं की इलेक्ट्रोड्स अमाउंट टू द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द सोल्युशन. जे काही आयॉन्सचे मोमेंट होत असते त्या सोल्युशन मध्ये कशानुसार होते, जो काही इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यामध्ये जो अमाऊंट ऑफ कंडक्शन आहे इलेक्ट्रिसिटीसाठी त्या सोल्युशन मध्ये त्याच्यानुसार होत असते. आणि याच्यावर आपण असं म्हणू शकतो की जे लिक्विड असतात या सोल्युशन्स असतात ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ डिसोसिएटेड आयॉन्स असतात. काय म्हटलं, लार्ज नंबर ऑफ डिसोसिएटेड आयॉन्स असेल तर त्याची कंडक्टिव्हिटी कशी असते, जास्त. काय जास्त असते, कंडक्टिव्हिटी कधी जास्त असते, लार्ज नंबर ऑफ काय असायला पाहिजे, विचलित झालेले आयॉन्स म्हणजे डिसोसिएटेड आयॉन्स मध्ये राहायला पाहिजे तरच त्या ठिकाणी होत असतं. हे काय ऍक्टिव्हिटी करंट फ्लो सी पॉझिटिव्ह कॉपर, ठीक आहे, काय करत नाही. पहा बेटा, तरी सांगतो मी, बघा सांगतो ते चेक कर. कॉल आला का तुम्हाला?
पोलीस स्टेशन नंबर माहिती होता तुमचा ग्रामीणचा, PSI कांबळे कोणाचा तर नंबर मागितले मला. नाही काय माहिती, मला माहित नाही, फक्त नंबर म्हणून दिले मी. PSI कांबळे. देऊ का नंबर तुम्हाला? एक मिनिट घ्या नंबर. घ्या. 9511 63 एक मिनिट 76. लावा तुम्हीच कॉल करा काय. टेक अ सोल्युशन ऑफ काय घ्यायचं आपल्याला सांगा बरं का बेटा. 1 ग्रॅम ऑफ कॉपर. काय घ्यायचं सांगा. 1 ग्रॅम ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट काय असतो, CuSO4. कॉपर सल्फेट घ्या. घेतलो का. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. हा काय असतो कॅटियन आणि हा काय असतो एनियन. हे काय आहे कॅटियन आणि हा काय बेटा एनियन. कॅटियन कोणाकडे जातो कॅथोड कडे. कॅथोड कसा आहे निगेटिव्ह टर्मिनल आहे. एनियन कुणाकडे जातो एनोड कडे. तो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय हे आहे कॅथोड. हे काय आहे नाही एनोड काय एनोड आणि हे काय बेटा कॅथोड. हे काय आहे कॅथोड. म्हणजे कोण हा कॉपर कुणाकडे जाईल ह्याच्याकडे जाईल बरोबर आहे. आणि हे सल्फेट कुणाकडे जाईल याच्याकडे जाईल. ठीक आहे. पहा use a thick plate of copper as an anode and a carbon rod as a cathode. या ठिकाणी प्लेट जो आहे कॉपरचा त्याला एनोड म्हणून वापरा आणि कार्बनच्या रॉडला कॅथोड म्हणून वापरा. अरेंज द apparatus as shown in the figure. अशा प्रकारे अरेंजमेंट करा आणि त्याच्यातून इलेक्ट्रिक करंटला पास करा. हे परीक्षेला पुढे विचारले आता सांगितलं. खरं तर घेऊ बी नाही घेतो ते येत बी नाही पहिल्यांदाच घेऊन. अरे काय याच्यामध्ये सांग बरं. या वरच्या ऍक्टिव्हिटी मध्ये कॉपर अपेअर्स टू हॅव डिपॉझिटेड ऑन अ पोर्शन ऑफ कॅथोड. सिंपल आहे. कॉपर हे पॉझिटिव्हली चार्जड कॅथोड. कोणाकडे जातात आता सांगितलं कॅथोडकडे. कॅथोड काय आहे निगेटिव्ह टर्मिनल आहे. कॅथोड काय निगेटिव्ह टर्मिनल. प्रश्न मिटला. दुसरा काय तुमचा बघा ज्यावेळेस करंट हा स्टार्ट होतो त्या सर्किट मधून जातो. जे कॅटोन्स आहेत कोण कॉपर त्याच्या डोक्यावर 2 कस का प्लस आहेत तर त्याची व्हॅलेन्सी किती आहे 2. मग काय 2 बस. कुणीकडे जातात हे सर जातात कॅथोडकडे. सर कॅथोडकडेच का बरं जातात. अरे कॅटोन आहे कोण कॉपर हा कॅटोन आहे आणि कॅथोड काय आहे निगेटिव्ह टर्मिनल आहे. पॉझिटिव्ह कुणाची कॉपी घेतो कोणाकडे जातो निगेटिव्ह वाल्याकडे जातो. आणि कॉपर जे असतात या ठिकाणी ऍटम्स हे इलेक्ट्रॉन्स मध्ये त्या ठिकाणी तयार होतात कॅथोड्स पासून. आणि काय तयार होतो Cu पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात. आणि जे कॉपर पॉझिटिव्ह आयन्स जे असतात अशा प्रकारे तयार होतात त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि जो कलर आहे कॉपर सोल्युशनचा तो सारखाच असतो. त्याच्या कलर मध्ये बदल होत नाही. कारण जे इलेक्ट्रिक करंट आहे त्या ठिकाणी ऑन असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स विल मूव्ह रिमूव्ह फ्रॉम द कॉपर. इलेक्ट्रॉन्सला कशापासून रिमूव्ह करतात कॉपर पासून ऑफ द एनोड अँड सेंड टू द बॅटरी थ्रू इलेक्ट्रिक वायर. आणि कोणाकडे पाठवतात बॅटरीकडे. कोणाकडे पाठवतात बेटा बॅटरीकडे पाठवतात. कुणाच्या माध्यमाने इलेक्ट्रिक वायरच्या माध्यमाने. जे कॉपर आयन्स या ठिकाणी तयार होतात ते सोल्युशन मध्ये एंटर करतात. ह्याच्यामध्ये जे सोल्युटचं डिकम्पोजिशन या सोल्युशन मध्ये टूक प्लेस होत आहे इलेक्ट्रिक करंट मुळे त्याला म्हणतात इलेक्ट्रोलायसिस. काय म्हणतात बेटा याला. काय होऊ लागलं कॉपर सल्फेटचं डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय कॉपर आणि सल्फेट एकमेकांपासून काय होत आहेत वेगळं होत आहेत. कुणामुळे होत आहेत इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळे. काय पास झाल्यामुळे इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळे वेगळं होत आहेत. म्हणून त्याला काय म्हणतात इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस म्हणतात. काय म्हणतात ह्याच्यामध्ये कॅथोड आहे आणि ह्याच्यामध्ये एनोड आहे. 2 पार्ट्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस त्या ठिकाणी घडतात. कॅथोड मध्ये काय होतं सांगा पॉझिटिव्ह टर्मिनल. कॅथोड मध्ये काय ते पॉझिटिव्ह टर्मिनल आहे का निगेटिव्ह आहे बेटा निगेटिव्ह. काय आहे निगेटिव्ह. म्हणजे कॉपर ह्या ठिकाणी काय होतं कॅथोड रिएक्शन वर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतात घेतात आणि या ठिकाणी काय तयार होतं कॉपर तयार होतं. एनोड हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे का निगेटिव्ह टर्मिनल आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. काय बेटा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. आणि हा कुणाला अट्रॅक्ट करतो निगेटिव्हला अट्रॅक्ट करतो. कुणाला अट्रॅक्ट करतो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो. आणि हिला कुणाला लॉस करतो इलेक्ट्रॉनला.
इलेक्ट्रॉनला लॉस कोण केला? कॅथोड. इलेक्ट्रॉनला घेतलं कोण? एनोड. कोण घेतलं? एनोड घेतात. Cu2 पॉझिटिव्ह आणि काय येतात? 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बाहेर येतात. It is necessary for the liquid solution to have a large number of dissociated ions for electrolysis to take place. बघा, एखाद्या वेळेस आपल्याला इलेक्ट्रोलायसिस घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये काय असणे गरजेचं आहे? मोठ्या प्रमाणामध्ये डिसोसिएटेड आयॉन्स. आणि डिसोसिएटेड आयॉन कसे तयार होतात? ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काय टाकतो? आयोनिक कंपाऊंड. काय टाकतो? म्हणजे काय होतात? स्ट्रॉंग ऍसिड असेल या स्ट्रॉंग बेस असेल तर ते एकमेकापासून काय होतात? कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतात. आणि जेवढ्या जास्त अमाऊंट मध्ये डिझॉल्व्ह असेल तेवढं इलेक्ट्रिसिटी काय होतो? जास्त प्रमाणामध्ये फ्लो होते. म्हणून असे जे सबस्टन्स असतात जे डिसोसिएशनच्या अंडरमध्ये जातात लिक्विड स्टेट मध्ये या सोल्युशन स्टेट मध्ये, याला म्हणतात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. काय म्हणतात बेटा? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. साल्ट आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत. त्यांचा सोल्युशनची जे काही कंडक्टिव्हिटी आहे ते सुद्धा कशी असते? हायर कंडक्टिव्हिटी असते. कशी असते सांगा बरं का? हायर कंडक्टिव्हिटी. कशी असते सांगा? हायर कंडक्टिव्हिटी. कशी असते सांगा? हायर कंडक्टिव्हिटी त्या ठिकाणी असते. का बोल ग? हा हा होय होय. काय म्हटलं सांगा बरं का? हायर कंडक्टिव्हिटी असते. का बरं हायर कंडक्टिव्हिटी असते ते मी सांगितलं ऑलरेडी. का? डिसोसिएटेड आयन्स कसे असतात? जास्ती असतात. आणि कुणाचे असतात? स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि साल्ट यांचे डिसोसिएटेड आयन जास्ती असतात. आणि जेवढे डिसोसिएटेड आयन जास्ती असतात तेवढे इलेक्ट्रिसिटी जास्ती प्रमाणामध्ये फ्लो होते. And assembly that consists of container, electrolyte and electrode dipped in it is called as electrolytic cell. आता काय म्हणलं? असेंब्ली म्हणजे काय? त्या ठिकाणी जे काही कंटेनर्स आहेत त्या कंटेनर मध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट आहे आणि जे इलेक्ट्रोड्स आहेत. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? सोल्युशन. कोणता? मध्ये तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड होता किंवा तुमचा स्ट्रॉंग बेस होता, हा सोल्युशन म्हणजे काय? तुमचा इलेक्ट्रोड्स, इलेक्ट्रोलाइट्स. हे काय? इलेक्ट्रोलाइट्स. आणि जे बुडवलामध्ये दांडे काय त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोड्स. एक असतो पॉझिटिव्ह, दुसरा असतो निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वाल्याला काय म्हणतात म्हटलं? एनोड. निगेटिव्ह वाल्याला कॅथोड. आणि हे काय? इलेक्ट्रोड्स. कोण आहे? कॉपर सल्फेट आहे, SiO4 आहे, NaOH आहे, NaCl आहे. हे काय सांगा? इलेक्ट्रोलाइट्स. काय सांगा हे? येस, व्हेरी गुड. इलेक्ट्रोलाइटिक सेल. ठीक आहे. ही प्युअर वॉटर इज युज्ड इन द इलेक्ट्रोलाइटिक सेल. जर समजा आपण त्या ठिकाणी प्युअर वॉटर जर इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये वापरलं तर काय होईल? प्युअर वॉटर मधून करंट फ्लो होत नाही. कारण तो कसा असतो? न्यूट्रल. तो ऍसिडिक पण राहत नाही आणि बेसिक पण राहत नाही, म्हणून त्याच्यातून करंट फ्लो होत नाही. वॉटर इज काय? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. H पॉझिटिव्ह आयन्स आणि OH निगेटिव्ह आयन्स हे एकत्रित येतात. त्याचं डिसोसिएशन होतं, व्हेरी लो डिसोसिएशन होतं आणि आपल्याला त्या ठिकाणी फक्त 1 into 10⁻⁻7 किती असते? कमीत कमी 1 into 10⁻14. बरोबर आहे. 14-14 म्हणजे काय? बेस. कुणाचं होतं? NaOH. आणि 1 into 10⁻0 कुणाचं होतं? ऍसिड. कोणता होता? कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि 7 व्हॅल्यू कोणाची होती? न्यूट्रल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. या ठिकाणी ऍसिड आणि बेस. हाउएव्हर द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर इन्क्रीज होते ऑन मिक्सिंग अ स्मॉल अमाउंट ऑफ साल्ट किंवा त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड किंवा बेस जर मिक्स केलं तर कंडक्टिव्हिटी वाढते. त्याचं डिसोसिएशन मुळे होत नसतं आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रोलायसिस घडून येतं. याच्या दिसतं ऍक्टिव्हिटी दिलेली कंटाळा मला बघूनच त्या ठिकाणी. पहा बेटा, dissolve 2 ग्रॅम salt in 500 ml प्युअर वॉटर. काय करायचं? 2 ग्राम साल्टला कशामध्ये टाकायचं सांगा बरं का? 500 ml म्हणजे किती सांगा? अर्धा लिटर. 500 ml म्हणजे किती काय सांगा? 500 ml म्हणजे काय? अर्धा लिटर. अर्धा लिटर. 500 ml म्हणजे काय? अर्धा लिटर.
Electrolysis of water. Dissolve 2 gram of salt in 500 ml of pure water. अर्धा लिटर पाण्यामध्ये तुम्हाला 2 ग्रॅम मीठ घालायचं आहे. 250 ml त्याच्यातलं ऑफ द सोल्युशन इन 500 ml कॅपॅसिटी. टेक त्या 500 ml मधला 250 ml काढा बीकर मध्ये. 2 इलेक्ट्रिकल वायर आहे, पॉझिटिव्हला एक निगेटिव्ह टर्मिनलला जोडा. पॉझिटिव्हला काय म्हणतात म्हणलं एनोड, निगेटिव्हला काय म्हणतात कॅथोड. तसं जो इन्सुलेटिंग क्लॅडिंग यावरचं कव्हर आहे ते उपसा काढा. 2 सेंटीमीटर बुडवण्यासारखं याच्यामध्ये बुडेल आहे, त्याच्यामध्ये बुडवता यावं अशा प्रकारे त्याला काढा. फिल द टेस्ट ट्यूब अप टू ब्रिंक. टोका इथपर्यंत भरा, टोकापर्यंत भरा, ब्रिंक पर्यंत. टेस्ट ट्यूबला ब्रिंक पर्यंत भरा. डायल्यूट सॉल्ट सोल्युशन टाका, त्याला उलट ठेवा, इन्व्हर्ट करा त्याला इलेक्ट्रोडला. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाहेरची एअर जाणार नाही हे बघा. इलेक्ट्रिक करंटला 6 व्होल्टच्या अंडर जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्यातून फ्लो करा 6 व्होल्ट. किती व्होल्ट बेटा? 6 व्होल्ट. आणि नेमकं बघा की काय त्या ठिकाणी होत आहे. तर लक्षात येईल तुम्हाला की ह्याच्यामध्ये इट इज फाउंड इन द अबव ऍक्टिव्हिटी दॅट द व्हॉल्यूम ऑफ गॅस फॉर्म्ड नियर द कॅथोड इज डबल. काय बेटा? जो काही व्हॉल्यूम आहे, काय म्हटलं व्हॉल्यूम, कोणाचा व्हॉल्यूम? गॅसचा. कोणाचा व्हॉल्यूम बेटा? गॅसचा जो व्हॉल्यूम आहे कुठे बेटा? कॅथोड पाशी. कॅथोड पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो? निगेटिव्ह असतो. तिथे काय असेल? डबल असेल. काय असेल बेटा? डबल. डबल दॅट ऑफ गॅस फॉर्म्ड नियर द एनोड. म्हणजे एनोड पशी जेवढा गॅस तयार होणार आहे त्याच्या दुप्पट कुठे तयार होणार आहे सांगा बरं का बेटा? कॅथोड पशी. कुठे तयार होणार आहे? कॅथोड पशी. आणि हा जो हायड्रोजन गॅस आहे हा कुठे तयार होतो? कॅथोड पशी. कॅथोड पशी काय तयार होतो? हायड्रोजन गॅस तयार होतो. आणि कुठे गेला दुसरा? एनोड पशी काय तयार होतो? ऑक्सिजन गॅस. कॅथोड पशी काय होतो सांगा बरं का? हायड्रोजन. आणि ऑक्सिजन कुठे तयार होतो? एनोड पशी. त्याच्यावर क्लिअरली सांगता येतं जे इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर आहे
हे त्या ठिकाणी घडून आलेलं आहे आणि त्याच्यातले जे काही कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आहेत हे त्या ठिकाणी रिलीज झालेले. जसं कॅथोडिक रिॲक्शन घडते, काय होतं, डिसोसिएशन होतं आणि हायड्रोजन त्या ठिकाणी रिलीज होतो. काय रिलीज होतो? हायड्रोजन. आणि ऍनोड पाशी काय रिलीज होतो? ऑक्सिजन. काय रिलीज होतो? ऑक्सिजन. ठीक आहे. एकदा सर्वांनी असं बघू द्या फास्ट मध्ये. चला